यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते. काय करायचं, कसं करायचं, राष्ट्रपती म्हणत जा वराळात जा, तुकडोजी करून संत आहे त्यांना घेऊन या. मंत्रिमंडळ तुकडोजी संत काय करणार, संत जा तो समजणार तुकडोजी काय नावाची चीज आहे. तुकडोजी महाराज पुढे मंत्रिमंडळाला यशवंतराव चव्हाण साष्टांग दंडवत, महाराजजी अशी समस्या आहे, आपल्याला चालायला लागते. तुकडोजी महाराज देशा बॉर्डरवर जाण्याकरता निघत असताना यशवंतराव चव्हाणांनी म्हटलं, महाराज किती सैनिक याच्या सोबत आपल्या संरक्षणाकरता. तुकडोजी महाराज काय बोलले, प्रत्येक कुवाला लक्षात घेतलं पाहिजे, नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुकडोजी महाराज काय बोलले त्यावेळेस. आज आपण काय कोटी कोटी रुपयाचे कपडे होणार नेत्याचे लोकांचे, आज हा देश कृषी प्रधान आहे की नौकर प्रधान हे समजून घ्यायला आम्हाला. तुकडोजी महाराज बोलले की या भारत माझ्या रक्षणाकरता ती गोळी जर माझ्या छातीला लागली तर मी शहीद होणार, पण मी संरक्षण घेणार नाही. तुकडोजी महाराज सगळ्या क्रांतिकारी संत होणे नाही. तुकडोजी महाराज देशा बॉर्डरवर गेले, नेपाळ बॉर्डरवर गेले आणि तिथे तुकडोजी महाराज खंजीर वाजली आणि जवानांना धीर दिला. अरे जिंकलास तर वीर म्हणून पदवी राष्ट्रपती, अग्नी भडकला युद्धाचा हो तयार हो. अरे राष्ट्रसंतांनी त्यांना जागृत केलं आणि परिणाम काय झालं की चीन मागा गेलं. अहो चीन मैदान में देखो हिंद का हात खडा है, हिंद तुम्हारे साथ. तुकडोजी महाराज क्रांतिकारी भारताच्या ललकारी होताबरोबर तरुणांमध्ये उत्साह वाढला आणि आपल्या या हिंदुस्थानाच्या सैनिकांनी चीनच्या सैनिकांसमोर विजय पत्कारला आणि चीन मागा गेला. असा राष्ट्रसंतांचा अमूल्य इतिहास आपल्या सर्वांना माहित असला पाहिजे, कारण त्यांचा पुण्यतिथी महोत्सव चालू आहे आपल्या या गावामध्ये. आपलं भाग्य आहे की इथून जवळच आपण गुरुकुंज नगराच्या जवळ राहतो. लाखो विदेशातून लोक येणार आहेत गुरुकुंज आश्रम मोजरीमध्ये, देशाविदेशातून लोक येतात. ते आपलंही भाग्य आहे की आपण या परिसरात जन्माला आलो आणि या गावाचं फार मोठं भाग्य आहे. या गावामध्ये आम्हाला स्वर्ग आल्यासारखं वाटते, अनुभूती वाटते. मराठाचा आराध्य दैवत पंढरीनाथ परमात्मा, पंढरीश भगवान विठ्ठल सर्वज्ञ इथं विराजमान आहे. तुकडोजी महाराजने ग्रामगीता लिहिली आणि शेवटी लिहिली, पुण्यछत्र पंढरपुरी बैकलता चंद्रभागेतील सुरू लागले एसी अंतरी विश्वाकार होती, प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी. म्हणजे ग्रामगीता